तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून हीच मी स्वामींची प्रार्थना करते। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा, जन्माष्टमी पूजा आणि मुहूर्त, नैवेद्य काय दाखवायचा आणि मंत्र कुठला म्हणायचा, कुठल्या नक्षत्रामध्ये येतं, आणि आता मी तुम्हाला मुहूर्त सुद्धा सांगणार आहे। तर जी जन्माष्टमी आहे या वर्षी आलेली आहे, यंदा 26 ऑगस्ट 2024 वार सोमवार आहे। त्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सण पूर्ण भारत देशामध्ये साजरा होतो। उत्साहामध्ये खूप श्रद्धेने हा जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो। जन्माष्टमीच्या दिवशी जो कोणी मनुष्य व्रत करतो किंवा व्रत करतो आणि श्रद्धेने त्यांची पूजा करतो, तर त्या माणसाला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद त्याच्यासोबत सदैव राहतो। त्याच्या घरात सुख शांती आणि गोकुळासारखं त्याचं घर नांदतं आणि वैकुंठामध्ये त्यांना निवास प्राप्त होतो असं म्हणण्यात आलेलं आहे। तर यंदा सर्वात सिद्ध योग सुद्धा आलेला आहे। हा अत्यंत दुर्मिळ असा योग आहे, खूप शुभ योग आहे। तर या योगामध्ये आपल्याला भगवंत विष्णूची आपल्याला व्रत करायचं आहे, त्यांची मनोभावी श्रद्धेने त्यांची पूजा करायची, अर्चना करायची आहे। आता मी तुम्हाला सांगते, अष्टमी शुभ तिथी सुरुवात 26 ऑगस्ट पहाटे 3 वाजेपासून तर 40 मिनिटांनी होणार आहे आणि अष्टमी तिथी समाप्त 26 ऑगस्ट पहाटे 2 वाजून 20 मिनिटांपर्यंत आहे। दही हंडी ही 27 तारखेला आहे, मंगळवारच्या दिवशी, आणि तुम्हाला मंत्र म्हणायचे आहे बघा। मंत्र कुठला म्हणायचा, तर ओम नमः भगवते वासुदेवाय किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः असा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आणि जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्र प्रारंभ 26 ऑगस्ट दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी सुरू होईल, तर 27 ऑगस्टला दुपारी 3 वाजून 36 मिनिटांनी समाप्त होणार आहे। जन्माष्टमीची पूजा व मुहूर्त तुम्हाला सांगते। आता ज्या दिवशी आपण जन्माष्टमी आहे कृष्ण भगवान यांची, तर मुहूर्त तुम्हाला सांगते, पूजा कशी करायची ते सांगितलेलं आहे। आणि आता पूजेचा मुहूर्त सांगते। तर कृष्ण जन्माष्टमी पूजेचा वेळ मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटापर्यंत आहे, म्हणजे 12 वाजून 45 मिनिटापर्यंतच आहे। तर आपल्याला 12 वाजून 45 मिनिटामध्ये आपल्याला बाळकृष्णांची पूजा करायची आहे, अर्चना करायची आहे आणि अभिषेक सुद्धा करायचा आहे। तर अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाचा झुला हा हलवायचा आहे। बाळकृष्णाचा जन्म आपल्याला खूप उत्साहाने आणि खूप श्रद्धेने साजरा करायचा आहे। तर त्यांचा कृष्ण जन्माष्टमीचं महत्व सांगते तुम्हाला आता। धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूंनी द्वापर युगात अष्टमीच्या तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा रूपात 8वा अवतार घेतला होता, त्यावेळी ही शुभ स्थिती आलेली आहे। तर सोमवारी 26 ऑगस्ट रोजी आहे। भगवान श्रीकृष्ण जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना 8वा मुलगा म्हणून कृष्णाचा जन्म झालेला आहे। या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधियुक्त पूजा करते, तिच्या आयुष्यात सर्व सुख संकटे दुःख नाहीसे होतात आणि त्यांचं जीवन हे सुखमय आणि आनंदित होतं। तर नैवेद्यासाठी तुम्ही अशा प्रकारे भगवंत विष्णूची आणि बाळकृष्णाची तुम्हाला अशा प्रकारे सेवा करायची आहे, पूजा मांडायची आहे। संपूर्ण असं मी तुम्हाला पूजा कशी मांडता आता मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि नैवेद्यासाठी तुम्हाला लोणी, साखर किंवा गुड हे असे पेढे, खीर असं लागणार आहे। 56 भोग लागणार आहे। नाही तुमच्याकडे 56 भोग तर तुम्ही गोपाळ। आता मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे कृष्ण जन्माष्टमीसाठी। तर मी आता पहिल्या 2 दिवे प्रज्वलित म्हणजे दिवे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये वाती आहेत। इकडच्या साईडला छोटासा चौरंग आहे। कृष्णासाठी छोटंसं सुंदर असं वस्त्र घेतलेलं आहे पिवळ्या कलरचं, कारण की भगवान विष्णूंना पिवळा कलर अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे पिवळे वस्त्र। हे छोटे छोटे त्यांच्या हातातले कडे आहेत, ही मुरली आहे, नंतर माळ आहे, छोटंसं मोरपंख म्हणजे मोरपंखाचा असं मुकुट आहे, आणि ही काठी आहे। आणि एका साईडला गणपती बाप्पासाठी छोटंसं खोबरं आणि नंतर मी गुळ घेतलेला आहे। फुलं आहेत ह्या साईडला, आणि भोगसाठी मी गोपाळ काला केलेला आहे। आणि नंतर इकडच्या साईडला तिरुपती बालाजीचा जो प्रसाद असतो तो आहे। इकडच्या साईडला माखन आहे आणि हे काजू बदाम याचा म्हणजे मेवा आहे, आणि इकडच्या साईडला पंचामृत आहे। हे म्हणजे पंचामृत आपल्याला अभिषेकसाठी लागणार आहे। आणि नंतर इकडच्या साईडला 5 मोरपंख आहेत,
भगवंताला तुळशी अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुळशीचा साचा आहे इकडच्या साईडला, म्हणजे रांगोळीचा साचा हे गाईचा आहे आणि इकडे गोपद्म आहेत. इकडच्या साईडला मी आता हरिचंदन म्हणून असतं, हरिचंदन आता कशाने तयार होतं तर आपल्या घरातली जी सुकलेली तुळस असते ना, ती सुकलेली तुळशीचं काडी आहे आणि याच्याने मी हरिचंदन म्हणजे कृष्णांना लावणार आहे. खूप महत्व आहे, खूप म्हणजे त्याच्याने आपले सगळे पापे नष्ट होतात, आपल्या सगळ्या कामना पूर्ण होतात, त्यामुळे मी हरिचंदन लावणार आहे. इकडच्या साईडला कापड आहे, ते म्हणजे वस्त्र आहे पुसण्यासाठी, हे अत्तर आहे, पाणी आहे, इकडच्या साईडला छोटी पडी, ताट आहे, नंतर दिवा आहे तुपाचा, तुळशी पत्र लागणार आहे आपल्याला, तुळशी पत्र आहे, इकडे थोडेसे तांदूळ घेतलेले आहे, इकडच्या साईडला संपूर्ण रांगोळी आहे, रांगोळी डिझाईन करण्यासाठी, आणि इकडं कापड घेतलेला आहे पिवळ्याच कलरचा, आणि तिकडे दशांग धूप म्हणून आहे स्वामी समर्थ केंद्रातलं ते आहे, आणि उदबत्ती वगैरे असं संपूर्ण साहित्य आपल्याला एवढं संपूर्ण साहित्य लागणार आहे गोकुळाष्टमीसाठी. घेतलेला आहे पिवळ्या कलरचा पाट आहे, पाटाखाली मी रांगोळी टाकलेली आहे, स्वस्तिक आणि गोमूत्राने पुसून घेतला आहे सुंदर. इकडच्या साईडला गंगाळ भरलेली आहे सजावटीसाठी, आणि नंतर ना त्याच्या साईड बघा असं कापड टाकल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवणार आहे मांडणी कशी करतात ते. तर अशा प्रकारे मी आता कापड वगैरे अंथरून घेतलेला आहे आणि दिवा प्रज्वलित केलेला आहे. एका साईडला सजावटीसाठी मी छोटासा पाट सुद्धा ठेवलेला आहे, तुमच्याजवळ एक पाट असेल तरी चालेल. आणि इकडच्या साईडला अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाची स्थापना करण्याच्या अगोदर मी दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि आता गणपती बाप्पाचा अभिषेक करणार आहे. तर अभिषेक मी पाण्याने करणार आहे. तर आपल्याला पाण्याने अभिषेक करताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं करायचं आहे. गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर 108 वेळेस 21 वेळेस 11 वेळेस तुम्ही म्हणू शकतात. आणि नंतर ना आपल्याला या गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून स्थापित करायचं आहे. तर मी आता पाळणा ठेवलेला आहे, पाळण्यावर मी छोटेसे असे फुलं टाकलेले आहेत, त्याच्यावर मी बाळकृष्णांना स्थापित करणार आहे अभिषेक करून. आणि इकडच्या साईडला गणपती बाप्पांची स्थापना केली, हळदी कुंकू लावलं, दुर्वा वगैरे अर्पण केलेले आहे, आणि खोबरं आणि आपलं खोबरं आणि गूळ ठेवलेला आहे नैवेद्याला. इकडच्या साईडला मी आता 2 हे जे आहेत आपल्या समया त्या ठेवणार आहे. या साईडला समया ठेवण्याच्या अगोदर मी थोडे थोडे इथं तांदूळ टाकणार आहे. तर असं म्हटलं जाते की ज्यावेळेस आपण समया वगैरे किंवा दिवे ठेवतो त्याच्या खाली डिश किंवा थोडेसे तांदूळ टाकायला पाहिजे, दिवे असे रिकामे ठेवत नाही. त्यामुळे मी थोडे थोडे तांदूळ टाकले आणि त्याच्यावर मी आता ह्या ज्या समया आहे ते प्रज्वलित करणार आहे. नंतर ना मी बाळकृष्णाचा अभिषेक करणार आहे. अभिषेक करण्यासाठी मी ह्या साईडला बघा पंचामृत घेतलेला आहे, त्याच्यात तुळशीचं पत्तं टाकलेलं आहे. आणि नंतर मी आता पहिला पाण्याने करणार आहे. अभिषेक करताना मी तुम्हाला सेवा सांगते. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ओम नमो भगवते 108 वेळेस म्हणू शकता, 11 वेळेस 21 वेळेस तसं म्हणायचं. आणि नंतर पंचामृत ज्यावेळेस आपण पंचामृतने अभिषेक करतो त्यावेळेस कृष्ण नामावली असते बघा, नामावली तुम्हाला म्हणायची आहे. 108 नावं आहे कृष्ण भगवानांची. किंवा तुम्हाला हे म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकतात, किंवा पुरुष सूक्त सुद्धा म्हणू शकतात. नाही जर तुम्हाला याच्यातलं कुठलंच आलं नाही तरी चालेल, तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तुम्ही अगोदर पाण्याने अभिषेक करायचा. पाण्याने अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला पंचामृतने अभिषेक करायचा आहे. पंचामृतने अभिषेक झाल्यानंतर परत पाण्याने करायचा आहे. असं 108 वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे भगवान कृष्णांचा. आणि मग नंतर आपल्याला पुसून वगैरे स्वच्छ करून आपल्याला ह्या ठिकाणी स्थापित करायचं आहे. संध्याकाळी लवकर उठून आपल्याला सुशोभित होऊन लवकर उठून भगवंताचा असा अभिषेक करून आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडायची आहे. आता संपूर्ण पूजा कशी मांडली त्याच्याबद्दल संपूर्ण मी तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. अशा प्रकारे मी पंचामृतने अभिषेक केलेला आहे. नामावली म्हटलेली आहे, 108 वेळेस कृष्ण भगवानांचे नावं घेतलेले आहे. नंतर मी व्यंकटेश स्तोत्र सुद्धा म्हटलेलं आहे. आणि नंतर जर तुम्हाला हे याच्यातलं कुठलं येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मी अगोदर पाण्याने केलेला आहे, नंतर मी आता पाण्याने झाल्यानंतर मी पंचामृतने अभिषेक केलेला आहे, त्याच्यात तुळशी पत्ता टाकलेला आहे. आणि आता मी पाण्याने स्वच्छ धुवणार आहे बाळकृष्ण कृष्णांना. आणि नंतर ना कृष्ण भगवाना म्हणजे आपल्या घरातला जो बाळकृष्ण आहे त्याला मी स्वच्छ धुणार आहे पाण्याने धुताना सुद्धा मी अभिषेक मध्ये म्हणणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. सुंदर असं अत्तर लावायचं आहे. आता माझ्याकडे हे अत्तर आहे तर ते मी आता अत्तर वगैरे लावून तुम्हाला दाखवणार आहे. ह्या ठिकाणी मी मोरपंख लावलेले आहेत. अशा प्रकारे भगवंतांना मोरपंख अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे मी
मोरपंख सुद्धा लावलेले आहे सजावटीसाठी। तर अशा प्रकारे मी बाळकृष्णांना अभिषेक केलेला आहे। अभिषेक झाल्यानंतर मी आता अत्तर लावून अत्तर सुद्धा लावलं गेलेलं आहे आणि आता मी कपडे परिधान करणार आहे। म्हणजे आपला जो बाळकृष्ण आहे, छोटासा नंदलाला आहे, त्याला मी आता सुंदर असे जे वस्त्र आणलेले आहे ते आता वस्त्र घालणार आहे। छोटासा असा मुकुट वगैरे लावणार आहे या ठिकाणी आणि मुकुट वगैरे लावून मी तुम्हाला तिथं स्थापित करताना दाखवणार आहे आता। तर अशा प्रकारे मी सजावट केलेली आहे आणि बाळकृष्णांचा असं जन्मदिवस ज्या दिवशी कृष्ण अष्टमी आहे त्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे सजावट करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला स्थापित करायचं आहे। बाळकृष्णांना इकडच्या साईडला शंख ठेवलेला आहे, छोटीशी गाय आहे पितळाची, इकडच्या साईडला गणपती बाप्पा आहे, 2 पंत्या प्रज्वलित केलेले आहे समया आणि इकडच्या साईडला गोपाळ काला आहे। हा तिरुपती बालाजीचा प्रसाद आहे। इकडच्या साईडला सुकामेवा आहे आणि इकडे पंचामृत आहे, इथं लोणी ठेवलेलं आहे। अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे आणि इकडे गोपद्मा आहे, गायीचे 2 चित्र आहे। इथं मी तुळशी अर्पण म्हणजे तुळसाबाई काढलेली आहे आणि इकडच्या साईडला सुद्धा गोपद्मा आहे। अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे। इकडच्या साईडला गंगा ठेवलेली आहे। अशाच प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे आणि बघा अशा प्रकारे मांडणी करा आणि आपल्या बाळकृष्णासाठी ज्या वेळेस जन्म होतो त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे पाळणा हलवायचा आहे। छोटी छोटी मैया छोटे छोटे बाल ऐसो मोरो मगन गोपाल, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंदम हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। अशा प्रकारे आपल्याला म्हणजे आपल्याला अशा प्रकारे कृष्ण अष्टमी साजरी करायची आहे। जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच प्रकारे तुम्ही असे नवे व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल आणि अशाच प्रकारे तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे। तर माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा। श्री स्वामी समर्थ।